आज रामनवमीच्या निमित्ताने साईबाबांचं दर्शन झालं. सर्व रामभक्तांना आणि साई भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर, ज्या पद्धतीनं कॅप्टन थोरात यांचे वेगवेगळे नवनवीन खुलासे होत आहे, त्यामध्ये आपलं नाव पण ठेवलं जात आहे. माझं नाव कोणी ठेवलं? ज्या आपण त्या ठिकाणी देवभक्त म्हणून जात होता, मी देवभक्त आहे. तुम्हाला माहिती आहे की मी न चुकता शिर्डीला येतो. मी ते जे ईशानेश्वर मंदिर आहे शिर्डीच्या येण्याच्या वाटेवर आहे आणि त्याच्यामुळे मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिवमंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर शिवमंदिरात कुठल्या जायचं तर मग ईशानेश्वर मंदिरात जाणं झालं. त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं बिलकुल नाही. त्यांना वाचवण्यासाठी एखादा फोन माझा गेला असेल तर मी दोषी आहे, पण त्यांच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्याच्यामुळे न्यायालय त्यांना ती शिक्षा देईल याची मला खात्री आहे. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही अनेक वर्षापासून शिर्डीला जातात, मात्र अशा या बंधूच्या बाबतीत तुम्हाला सुतराम कल्पना येऊ नये. आता तेच दुर्दैव आहे की मी मिनिस्टर असताना सुद्धा येत होतो, त्यावेळेला माझ्यावर पोलीस असायचे. पोलिसांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती, नाहीतर मला त्यांनी सांगितलं असतं ना की असं असं आहे. किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या काही भक्तांच्या मध्ये अनेक शिक्षक वर्ग होते ज्यांच्यासाठी मी खूप काम केलेलं आहे. ते नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही शिक्षकांसाठी जेवढं काम केलं कुठल्याच शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही. मग त्यांना जर ह्या गोष्टीची कल्पना असेल तर त्यांनी मला सावध केलं असतं ना. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांच्या व्यक्तिगत जीवनाच्या बद्दल आम्हाला कोणालाच काही माहिती नाही आणि एक ईशानेश्वरच्या भक्तीपोटी शंकराच्या भक्तीपोटी त्यांची ओळख झाली. ओळख झालेल्याचा जर फोटो निघाला तर मग त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. काही लोक तर असं एका वृत्तपत्रामध्ये असं सुद्धा छापून आलं की माझ्या ऑफिसमध्ये जायचं की नाही हे सुद्धा ते मला सांगायचं. एवढं चुकीचं आहे. एवढ्या टोकाचं आम्ही श्रद्धा असते परंतु अंधश्रद्धा कधीही नसते. त्याच्यामुळे माझ्या डिपार्टमेंटशी त्यांचा काहीही संबंध नाही. फक्त ईशानेश्वर मंदिराच्या संदर्भात त्यांची ओळख झाली आणि ईशानेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. त्याच्यामुळे मी गेलो होतो, CM साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही. अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो व त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले नाही. आपण एवढे सिनियर आहात, मात्र या प्रकरणाची 1 वर्षापूर्वी लिंग फुटलेलं होतं तरी सुद्धा आपण म्हणतात की पोलीस अधिकारी त्यांचे भक्त होते त्यामुळे ते समोर येऊ शकले नाही. पण आमच्याकडे आल्याशिवाय मला कसं कळणार? कोणाला काही असा कळू शकत नाही किंवा असं काही हे होईल का? म्हणजे एखाद्याला आपोआप कळेल का? तसं होत नाही. कोणीतरी सांगायला लागतं. पोलिसांना जर 1 वर्षापूर्वी माहिती असेल तर पोलिसांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आम्हीच उलट पोलिसांना ऍक्शन घेण्याबद्दल ताबडतोब सांगितलं असतं. कारण महिलांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होऊ देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही पूर्णपणे त्या महिलांच्या सोबत आहोत ज्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जो बंधू होता याचे एक तक्रारदाराचं रेकॉर्डिंग जे आहे ते समोर आलेलं आहे. तक्रारदाराचं म्हणणं आहे की तो अघोरी कृत्य करायचा, नाक जो आहे नाक खळवायचा आणि अनेक विधी जे आहेत अशा अघोरी तो करायचा. कारण तक्रारदार जे होते त्यांना फसवलं देखील. आम्हाला हे माहिती असू शकत नाही कारण एवढा वेळ काय मी त्यांच्या संपर्कात असलेलो नाही किंवा मी कुठली पूजा केली नाही. फक्त ईशानेश्वरमध्ये एकदा मी पूजा केलेली आहे किंवा दुसऱ्यांदा गेलो असेल तर फक्त ईशानेश्वर मधल्या शिवलिंगाची पूजा केली आहे. याच्यापुढे कुठलीही पूजा मी त्यांच्या वतीने केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का? हा प्रश्न आहे. कसं आहे की मी शिवसेनेचं ज्यावेळेला वाईट काळ आणि संघर्षाचा काळ होता त्यावेळेला मी शिवसेनेची बाजू ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली. त्याच्यामुळे संजय राऊत हे फिके पडले. त्यांनी बोललेलं खोटं हे लोकांना पटलं नाही आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. परंतु मी माझं कर्तव्य पार्टी म्हणून केलं आणि ते कर्तव्य केल्याबद्दल मला समाधान आहे. त्याच्याबद्दल माझ्यावर राग काढून रोज माझ्याबद्दल स्टेटमेंट देणं हे त्यांना शोभत नाही. त्यांची एक क्लिप आलेली होती एका महिलेच्या संदर्भात, किती वाईट शब्दामध्ये ते बोलत होते, तुम्ही बघितलेलं आहे. मी तर महिलांच्याबद्दल नेहमी आदर बाळगत आलेलो आहे आणि महाराष्ट्रामधले जे अनेक मंत्री आहेत ज्यांनी खरोखर जनतेसाठी काम केलंय त्याच्यापैकी मी एक आहे आणि आमची ही 4थ्या पिढीची श्रीमंती आहे आणि नेहमी आम्ही सगळ्यांना मदत करत आलेलो. आणि मी महाराष्ट्रातला एकमेव, कदाचित माझ्यासारखे इतर आमदार असतील की ज्यांनी आमदार झाल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी कमी झालेली आहे, वाढली नाही.
माझी तर प्रॉपर्टी निम्मे झाली, आमची एवढी वाडवडिलांची एवढी प्रचंड प्रॉपर्टी ती आज निम्मे झाली. का झाली? तर आम्ही प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करत राहतो. आणि अशा वेळेला अशा एखाद्या दुर्दैवी प्रसंगामध्ये कोणाची तरी ओळख होणं हे आपलं दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि त्याच्यामुळे जी बदनामी झाली, आणि खरं तर आता हे पब्लिकली बोलण्याचं थांबलं पाहिजे, कारण त्यांचं स्वकुटुंब आहे, त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलगी आहे, त्यांना मुलगा आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पब्लिकली ही चर्चा थांबून त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल याच्यावर आता लक्ष कॉन्सन्ट्रेट तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 400 वर्षाच्या इतिहासामध्ये शेकडो महिलांची या ठिकाणी आबरू लुटल्या गेलेली आहे, अत्याचार झालेला आहे, तरी आपण त्यांना असे उद्देश म्हणतात. म्हणजे धक्कादायक एक असं 150 मात्र व्हिडिओ उदाहरण समोर असं आहे की 200 ते 400 व्हिडिओज आहे, त्यामध्ये बलात्कार काय, अत्याचार काय, सर्व कृत्य केलं तरी आपण त्यांना रिस्पेक्टिव्हली बोलतात. कोणी असं बोललं? आता आपण त्यांना वगैरे म्हणत होतात, त्यांना परंतु का म्हणायचं? आता बघा, अशा त्यांना बोलणं, नराधमांना त्यांना कशी शिक्षा बोलणं. झाली पाहिजे, बघा, अशा नराधमांना आता कशी शिक्षा झाली माझा- पाहिजे. माझा एक आपण विचार करू. त्यांना बोलणं ही माझी संस्कृती, मी माझ्या संस्कृतीबद्दल त्याप्रमाणे संजय softly राऊतांना तुम्ही बोलतो. त्यांना म्हणताय का संजय संजय राऊत राऊतांना त्यांना म्हटलं, संजय राऊतांना म्हटलं, थोरातांना अहो, ते खरं. सॉरी खरं त्यांना म्हटलं नाही, मी संजय राऊत माझ्याबद्दल जे बोलले ते त्या रागापोटी बोलले असं मी बोललो, कारण तो आमचा राजकीय संघर्ष आहे, तो तसा चालू राहणार. म्हणून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं बरोबर नाही. याच्यामुळे काय होईल की आम्ही देवभक्त आहोत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी किती वेळा शिर्डीला येतो आणि मी खरंच भक्त आहे. तुम्ही धार्मिक आहात. सुईचेच फोटो मीडियाला मिळत आहेत, त्या सुईचेच फोटो मीडियाला मिळत आहेत. काही ठरवून शिवसेना शिंदे गट असेल आणि अजित पवार गट असेल, इतरांचे जे एव्हिडन्स आहे ते समोर येत नाही. म्हणजे कुठंतरी मोजक्या लोकांचे बाहेर येणं याकडे मंडळींना देखील महाराजांपर्यंत घेऊन गेलेला मी अनेक मंडळींना गेलो नाही. फक्त मुख्यमंत्री ज्या वेळेला आमचा इथं कार्यक्रम होता शिर्डीमध्ये, त्यावेळेला आम्ही ईशानेश्वरच्या दर्शनाला गेलो होतो. मी इतर कोणालाही घेऊन गेलेलो नाही. हे सगळे चुकीचं विनाकारण बदनामी करण्याचं हे प्रकरण आहे. आणि त्याच्यामुळे असं झालं तर उद्या प्रत्येक साधूकडे आम्ही एक संशयाच्या दृष्टीने बघणार. आणि सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी, ही तर अत्यंत वाईट आहे, हे अत्यंत क्रूर कृत्य आहे आणि याच्याबद्दल त्यांना कधी माफी मिळू शकत नाही. पण दुसरं त्याने जे अत्यंत वाईट केलं की महाराष्ट्रामधली जी ज्योतिष कला आहे त्याची त्यांनी बदनामी केली, त्याचा त्यांनी मिसयूज केला. कारण ही आमची थोर परंपरा, आमच्या हिंदू धर्माची थोर परंपरा आहे. आमच्या मुलाचा जन्म झाला तरी आम्ही कुंडली करतो, जेव्हा लग्न असतं त्यावेळेला आम्ही कुंडल्या जुळवतो. आणि हे शास्त्र हे जगामध्ये कुठे नाही, भारतामध्ये ह्याचा उदय झाला आणि त्या शास्त्राची बदनामी त्यांच्याकडून झाली. ह्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही. त्याच्यामुळे लोक आता कोणाकडे जाताना सुद्धा घाबरून जाते. ते फोटो व्हायरल झाले. आज नरहरी झिरवळांचा देखील आज एक व्हिडिओ समोर आलाय. नाही, मी तुम्हाला सांगितलं बघा, प्रत्येक जण हा देवभक्त असतो. काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये अत्यंत धुसर अशी लाईन असते. श्रद्धेपाठी कोण गेला तर तो अंधश्रद्धाळू आहे असं बिलकुल नाही. त्याने एखादं काहीतरी अघोरी कृत्य केलं तर त्याला अंधश्रद्धाळू म्हणता येईल. परंतु केवळ देवळात गेला आणि देवाची पूजा केली म्हणजे कोणी अघोरी होत नाही. त्याने अघोरी कृत्य केली ती आमच्या समोर केलेली नाही आहे. या अघोरी कृत्याची आम्हाला काहीही कल्पना नाही. आणि असं माहिती असतं तर त्यांच्याशी कोणी संबंध सुद्धा ठेवले नसते. आणि त्याच्यामुळे ही झालेली ओळख ही योगायोगाने झालेली आहे. आणि ते सुद्धा मी शिर्डीला किती वेळा येतो तुम्हाला माहिती आहे. आणि शिर्डीच्या रस्त्यावर ते मंदिर असल्यामुळे माझी ओळख झाली, नाहीतर कदाचित माझी कधी ओळख सुद्धा झाली नसती. ही वस्तुस्थिती आहे. ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच चालणार आहे. मुख्यमंत्री साहेब स्वतः ते त्याच्यावर लक्ष देऊन आहेत. त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर त्या पीडित महिलांना न्याय मिळेल आणि करताना त्यांच्या जे काय त्यांनी केलंय त्याची शिक्षा ही 100% मिळेल याची मला खात्री आहे. ज्या मंदिर परिसरामध्ये कुकर्म झाले त्या मंदिरामध्ये आपण जाणार आहात. नाही, मी तर आता परत जाणार नाही. परंतु त्याचे जे ट्रस्टी आहेत त्यांची सुद्धा एन्क्वायरी गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे. कारण त्यांना कदाचित त्यांचं सुद्धा कर्तव्य होतं की अशा गोष्टी मंदिरात होणार नाही हे पाहणं. त्याच्यामुळे त्यांची जी काय बाजू आहे ती सरकारसमोर ते मांडतील.